नमस्कार, मी कवडे श्रीमंत ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी. आज आपण कृष्णा गोसावी यांच्या खरबुजाच्या प्लॉटला आलेलो आहोत. या प्लॉटला आपण पूर्ण ॲडव्हान्स पेस्टिसाइडचा शेड्यूल दिलेला आहे आणि या प्लॉटमध्ये त्यांना किती समाधानी आहेत ते आणि आपल्या शेड्यूल नंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये काय काय बदल जाणवले एक आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्ते नमस्ते. मी कृष्णा गोसावी हिंगणगाव मध्ये माझा 4 एकरचा कोहिनूरचा प्लॉट आहे. सुरुवातीला लागवड पावसाळी पिरियड मध्ये लागवड झाली होती. तर साधारण साहेब लागवड केल्यानंतर वेलीची वाढ दिसत होती मनावाशी. 20-22 दिवस झाले होते, वेलीची वाढ दिसत होती. त्यानंतर आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइडचा सीबॉन आणि 16-12 सोडलं होतं. तर नंतर सेटिंग म्हणजे फुटा वगैरे व्यवस्थित दिसायला परत नंतर वाढ चांगली दिसायची परत. नंतर परत थोडं 10-12 दिवस गेल्यानंतर सेटिंगचा काळ आला आपला. सेटिंगच्या काळामध्ये आपण नेओ पोटॅश आणि 20-50 सोडलं. 20-50 सोडल्यानंतर काय झालं, सेटिंग व्यवस्थित बसली. पॉइंट ऑफ लांब जाणवलं. आणि पाऊस तर काय कंटिन्यू चालूच होता. पावसात का आपण ते रेग्युलर वापरलेला आणि या प्लॉटला सगळं ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं आपण मटेरियल वापरलेलं आहे. मग आता नंतर तुम्ही जे 55-35 सोडले, 55-35 सीबॉन जे सोडले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? आता 4 दिवस झालेला 55-35 आणि सीबॉन सोडून. तर साधारण साईज चांगली दिसायली. अजून साईज चांगली जाणवणार. प्लॉट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा प्लॉट नेमका आहे किती दिवसाचा हे सांगितलं नाही. 45 दिवसाचा प्लॉट आहे. आजच्या डेटला 45 दिवसाचा प्लॉट आहे आणि साईज ग्रीप चांगली घेतलेली साईज मध्ये पण ते आपण बघू शकतोय.